अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपल्या मनात अनेक इच्छा असतात, पण जेव्हा आपल्या मनात एखादी मोठी इच्छा असते, घरात अडचणी येत असतात, भीती असतात मनात, आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात, चिंता असतात, तेव्हा स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा मंत्र इतका प्रभावी आहे की या मंत्राने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात। आपण दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तर करतच असतो, पण त्यासोबतच आपण तारक मंत्र सुद्धा म्हणत असतो। पण आपल्या मनातील एखादी इच्छा असेल, आपल्या बाळाच्या भविष्याची चिंता असेल, मुलं खूप चिडचिड करत असतात, त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही सेवा करू शकतो। तर ही सेवा आपल्याला 3 दिवस सलग करायची आहे। 3 दिवस पण करू शकता, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, आपल्या नित्यनियमाने जसं जमतं तसं ही सेवा करायची। आपण नित्यसेवा रोज करत असतो। नित्यसेवामध्ये 1 माळ जप किंवा जमत असल्यास 11 माळी जप करत असतात, तारक मंत्र म्हणत असतात, स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय क्रमशः आपण वाचत असतो। तेही करून आपल्याला मुलांसाठी करायची असेल, नोकरीसाठी करायची असेल, तर ही सेवा जरूर एकदा करून बघा। आपल्याला फक्त ही 3 दिवस सेवा करायची आहे। तर ही सेवा कशी करायची आहे? ही सेवा करणं अत्यंत सोपं आहे। तुम्हाला कोणताही मोठा विधी लागत नाही किंवा कोणताही यामध्ये खर्च करायचा नाही आहे। फक्त आपलं मन, श्रद्धा आणि स्वामीचं स्मरण करायचं आहे। मनातल्या मनात स्वामींचं नाव घेऊन ही सेवा करायची आहे। ही सेवा करताना स्वामी फक्त आपली भक्ती बघत असतो, आपला वेळ फक्त स्वामीसाठी द्यायचा असतो। स्वामी हे बघत असतो की आपण आपला वेळ स्वामींना किती देतो, म्हणून फक्त दिवसातले 10-15 मिनिट या सेवेसाठी लागणार। ही सेवा कधीही, सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही करू शकतो। तर ही सेवा करण्याच्या आधी आपल्याला मनात एक शांत संकल्प घ्यायचा आहे। संकल्प म्हणजे फक्त मनाशी सांगणं। संकल्प आपण घेताना मी ही सेवा स्वामी समर्थांच्या कृपेसाठी आणि माझ्या घरातील शांतीसाठी, माझ्या मनातील इच्छा पूर्णतेसाठी ही सेवा करत आहे, असा संकल्प घ्यायचा आहे। यापेक्षा काहीही मोठं लागत नाही। पाणी भरलेला 1 ग्लास लागतो। तो ग्लास स्वामी पुढे ठेवायचा, त्यावरती वाटी ठेवायची किंवा आपण आपला हात ठेवून सुद्धा ही सेवा करू शकतो। अगरबत्ती लावायची, दिवा लावायचा, स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, त्यांना नमस्कार करायचा। ही सेवा पहाटेच करू शकतो, सकाळी करू शकतो, दुपारी करू शकतो, सायंकाळच्या वेळेस कधीही करू शकतो। आपल्याला एक वेळ निवडायचा आहे। घरात कोणी उठलं नसेल तरी चालतं, पण स्वामीची छोटीशी फोटो, मूर्ती असेल तिथे दिवा लावा, अगरबत्ती लावा। दिवा लावताना मनात एक भाव ठेवावा, स्वामी हा दिवा मी तुमच्यासाठी लावत आहे, माझ्या मनातील अंधार घालवण्यासाठी लावत आहे। दिवा लावल्यानंतर हात जोडून काही मिनिट स्वामींच्या चरणावर नजर ठेवायची आहे। काही बोलायचं नसेल तर शांत राहिलं तरी चालतं, कारण स्वामींना आपल्या मनातील सर्वच माहीत असतं। त्यांच्या नावाची आठवण आली की आपोआप आपलं मन शांत होतात। आता हळूहळू तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची। पहिले 1 माळ स्वामींची करायची। स्वामींची माळ जप केल्यानंतर तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची। आपल्याला तारक मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे। कोणतीही घाई न करता, कोणताही ताण नाही। जप करताना शब्द अगदी प्रेमाने, संयमाने, शांतीने म्हणायचे आहे। तारक मंत्र हा 10-15 मिनिटांमध्ये म्हणून होतो। पाठ नसेल तर युट्यूबवरती तुम्हाला तारक मंत्र मिळून जाणार। तो एखाद्या बुकावरती लिहून ठेवा, म्हणजे रोज बघायची गरज पडणार नाही आणि आपल्याला म्हणता तो पाठ सुद्धा होऊन जातो। ग्लासावरती हात ठेवायचा आणि स्वामींचा तारक मंत्र 11 वेळेस म्हणायचा। मंत्र असा आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी। म्हणजेच आपल्या मनातील शक्य गोष्टी, अशक्य जे आहे ते स्वामी शक्य करतात। आणि हा तारक मंत्र तुम्हाला जे सोपं व भावेल असा आहे। जप करताना जर मन भटकलं असेल तरी हरकत नाही, पुन्हा शांतपणे शब्दात यायचं आणि स्वामी
माझं मन लागू द्या असं म्हणायचं. भक्ती म्हणजे जबरदस्ती नाही आहे, ती मनाचा श्वास आहे. 3ही दिवस जप केल्यानंतर शेवटी स्वामींना साधं कळवायचं, स्वामी माझी सेवा पूर्ण झाली आहे, माझे दिवस तुम्ही माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घेतली आहे असे म्हणायचं आहे. 3ही दिवस सेवा करताना स्वामी नक्की दर्शन देतात. आता ते पाणी घरातील सर्वांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे. थोडं पाणी घरामध्ये शिंपायचं आहे आणि ती पाणी सर्वांना तीर्थासारखंच द्यायचं आहे. मुलं चिडचिड करत असेल, नोकरी असेल, जे कोणतेही प्रश्न असेल त्यासाठी ते पाणी खूप उपयोगी आहे. कारण तिथे स्वामींचा नामस्मरण जप होतात, तर ते पाणी अमृतासमान होतात. दिवसात इच्छा नसेल तरी स्वामीचं नामस्मरण करू शकता. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र दिवसभर करायचा असतो जप. 3 दिवस सेवा पूर्ण झाल्यावर मनात एक आपल्याला हलकं वाटतं आणि खूप मनाला छान वाटतं. वेळ हा तात्पुरता असतो. जर काही इच्छा पूर्ण झाल्या नसेल तर ही सेवा आपल्याला परत अजून करायची आहे. स्वामी नेहमी पाठीशी असतात, ही आपली पहिली अनुभूती आहे. तुम्हाला थोडा तरी फरक जाणवेल. ही सेवा इतकी सोपी आहे की तुम्हाला ती उपवास करायचा नाही आहे, कोणतेही खर्च करायचे नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन स्वच्छ आणि प्रामाणिकपणे ही सेवा करायची आहे. जेव्हा आपण 3ऱ्या दिवशी ही सेवा करतो तेव्हा आपल्याला स्वामींना म्हणायचे आहे, स्वामी तुम्ही ही सेवा माझ्याकडून करून घेतली. मनावरचा ताण, आतली भीती ही निघून जातो आणि त्या क्षणी आपल्याला असं वाटतं की स्वामीच्या पायाकडे पाहिलं की मनात एक खूपच सुंदर वाटायला लागतो. स्वामी तुम्ही आहात म्हणून मी उभा आहे. जप पूर्ण झाल्यावर काही वेळ डोळे मिटून स्वामींचं रूप मनात आणायचं आहे. त्यांच्या कपाळावरचं तेज बघायचं आहे आणि भक्ताकडे पाहताना त्यांच्या डोळ्यातली ती कृपादृष्टी हे सगळं मनात उमटू लागतात. आता हळूहळू मनात सांगायचं, स्वामी माझी 3 दिवसाची सेवा पूर्ण झाली आहे. तुमच्या चरणी मी नतमस्तक झाले आहे. माझी हाक ऐका, माझं घर सांभाळा आणि माझ्या मनाला एक धीर द्या. असं म्हणतात की जणू एक दृश्य खांद्यावर येऊन टेकतो, मनात ऊब देते आहे आणि जाणवतं की खरोखर स्वामी माझ्या पाठीशी आहे. त्यावेळेस काही बिन भीती मनात राहत नाही. मनात फक्त एवढं शांत आवाज घुमतो आणि अशक्य हे शक्य करतील स्वामी. हा मंत्र जेव्हा आपण 11 वेळेस म्हणतो तर आपल्याला तो पाठ पण होऊन जातो. काही सर्व सेवेकरांना हा मंत्र पाठ असेलच, पण दिवसभर जरी आपण हा मंत्र म्हणत राहिलो तर मनाला खूप शांतता मिळते. दिव्याची ज्योत जेव्हा स्थिर असते तेव्हा स्वामीच्या फोटो समोर ठेवलेलं पाणी, फूल आणि तुमची शक्ती स्वामीच्या कृपेने एक वेगळाच तेज येतो. शेवटी अगदी प्रेमाने आणि आपल्या आवाजात हेच म्हणायचं, जय जय रघुवीर समर्थ, कृपादृष्टी ठेवा स्वामी. माझी सेवा तुमच्या चरणी अर्पण करते आहे आणि तेथेच सेवा पूर्ण होते. मन शांत होतं, घर शांत होतो आणि स्वामीचा आशीर्वाद मनात उतरायला लागतो. फक्त ही सेवा 3 दिवस करून बघा आणि अनुभव घ्या. झालेली सेवा स्वामीच्या चरणी समर्पित करते. श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. एक लाईक म्हणजे तुम्ही स्वामींची सेवा केली असं समजा. लाईक करायला विसरू नका, कारण लाईक करायसाठी तुम्हाला कोणताही खर्च करायचा नाही आहे. श्री स्वामी समर्थ.